नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. संक्रांत येणार आहे आणि संक्रांत म्हटलं तर आपण सगळ्यात आवडता पदार्थ करणारा म्हणजे तिळगुळ लाडू, जे की अगदी मस्त खुशखुशीत होतील, अगदी कडक होणार नाही. तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की पहा. इथे मी जाड तळ्याची कढई घेतली आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम म्हणजे साधारण 1 पाव मी इथे घेत आहे तीळ. आता तिळेला आपल्याला मंद आचेवर 5 ते 6 मिनटं भाजायचं आहे. तिळेचा सुगंध सुटला नाहीतर तीळ तडतडायला लागली म्हणजे समजावं की आपली तीळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे. इथे 5-7 मिनटं झाले आहे, जे की मी स्लो गॅसवर तीळ भाजत आहे आणि तिळेचा पहा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. व्यवस्थित आपली तीळ भाजल्या गेलेली आहे. आता इथे मी गॅस बंद करणार पहिले. आणि एका पसरट ताटात मी ही तीळ सगळीतः ओतून घेते आणि याला पूर्णतः थंड होऊ देऊ आपण. इथे तीळ पूर्ण थंडी झालेली आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडे घेऊया आपण आणि त्यात एकासोबत ही पूर्ण तीळ मी टाकून देते. इथे तिळीचं पूर्ण आपल्याला पावडर करायचं नाही आहे. थोडंसं ओबडधोबडच आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा कप घेत आहे शेंगदाणे, जे की मी भाजलेले आहेत. त्यालासुद्धा आपण ग्राइंड करून घेऊया. इथे मी ज्या डब्यानी तीळ घेतली होती 1 डब्बा, त्याच डब्यानी 3/4 कप मी इथे घेत आहे गूळ. आता गूळ टाकलं त्यात थोडंसं आपण पाणी टाकूया, अगदी थोडंसं, आणि स्लो गॅसवर याला फक्त वितळवायचं आहे. आपल्या याचा पाक तयार करायचा नाही आहे. फक्त हे सगळं एकत्र एकजीव झाला पाहिजे बस. पूर्ण गूळ इथे वितळलेला आहे. आता याच भांड्यामध्ये आपण आपलं पावडर जे आहे तिळेचं आणि शेंगदाण्याचं ते यात टाकून देऊया. गॅसला इथे मी आता बंद केलेला आहे आणि बंद गॅसवर आता याला आपण भाजून घेऊ. सगळं एकत्र करू यायचं बस, अजून काही नाही. तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच मी व्हिडिओ बनवत राहणार आणि तुमचा पाठिंबा असणार तर नक्की मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आता इथे मी अर्धा चमचा टाकत आहे वेलची पावडर. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. हे गरम गरमच बांधून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित बांधल्या जातात. थंड झालं की होत नाही, पण जास्त गरम नाही आहे, हाताला सोचेल तेवढंच गरम आहे हे, म्हणजे पटापट हे लाडू आपले बनून तयार होणार. आता हवा तेवढा साईजचा तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. मला थोडा मीडियम साईजचाच लाडू आवडतो, अगदी लहान मला आवडत नाही, की एक खाल्ला तरी खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे. त्यामुळे साधारण मी मीडियम साईजचेच लाडू तयार करते. इथे सगळे लाडू आपले बनून तयार आहे. खूप मस्त आणि पटकन अशी ही रेसिपी तयार होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि थोड्या वेळात आपण मस्त टेस्टी असे लाडू बनवून तयार होतो. We've been waiting for so long.